प्रभूचा गौरवस्सो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरवस्सो. मानवी जीवन हा एक प्रवास आहे आणि हजारो मैलांचा प्रवास एका पावलाने सुरू होत असतो, अशा प्रकारची एक चिनी म्हण आहे. हा प्रवास वेगवेगळ्या प्रकारचा असतो. शारीरिक प्रवास, बौद्धिक प्रवास, भावनिक प्रवास, सांस्कृतिक प्रवास, सामाजिक प्रवास, आर्थिक प्रवास, धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवास. म्हणून ह्या प्रवासाचे वेगवेगळे टप्पे माणूस जीवनामध्ये अनुभवत असतो. शारीरिक प्रवासामध्ये बालपण, किशोरवय, तरुण वय, प्रौढत्व आणि वृद्धत्व अशा प्रकारची अवस्था माणूस अनुभवत असतो. त्याचप्रमाणे आर्थिक बाबतीत देखील कंगालपणापासून अमीरपणापर्यंत त्याचा प्रवास होत राहतो. सांस्कृतिकदृष्ट्या देखील काही कलागुणांना विकसित करण्यामध्ये आयुष्य माणूस वेचत राहतो आणि तोही प्रवास करत राहतो. परंतु माणसाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा प्रवास आहे तो एक प्रकारचा आध्यात्मिक प्रवास. तो प्रवास माणूस जोपर्यंत हाती घेत नाही तोपर्यंत आपण आपल्या प्रवासाच्या इप्सित स्थळी पोहोचलेलो आहोत अशी समाधानाची भावना त्याला कधीच अनुभवता येत नाही. आजच्या शुभवर्तमानामध्ये 3 प्रकारचे प्रवास देण्यात आलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावर एकांती आहे आणि प्रेषित मात्र मचव्यामध्ये बसून प्रवास करत आहेत. आणि हे तारू लाटाने हैराण झालेला आहे हे प्रभू येशू ख्रिस्त पाहतो आणि समुद्रावरून चालत येत शिष्यांपर्यंत पोहोचतो. कोणत्या प्रकारचा हा प्रवास आहे? हा संवेदनशीलतेचा प्रवास. येशू डोंगरावर एकांती गेला होता तो प्रार्थना करण्यासाठी. मात्र ज्या वेळेला गरज लागली तेव्हा प्रार्थना सोडून धावत पळत, आणि तेही पाण्यावरून धावत पळत किंवा चालत तो प्रेषितांपर्यंत येऊन पोहोचतो. खऱ्या प्रार्थनेचं फळ सेवा असते. हेच जणू काही येशू त्यामधून आपल्याला दाखवत आहे. एवढंच नाही तर डोंगरावरून सागरावर केलेला प्रवास आहे. डोंगर कसलं प्रतीक आहे? परमेश्वराच्या भेटीचं प्रतीक. सागर कसलं प्रतीक आहे? भूतपिशाचाच्या निवासस्थानाचं प्रतीक. म्हणजे बऱ्याच वेळेला माणसं दुष्प्रवृत्तीमध्ये अडकून पडलेली असतील तर आपण मात्र अंतर्यामी आध्यात्मिकदृष्ट्या बलसंपन्न होऊन त्यांना मदतीचा हात देण्यासाठी त्यांच्यापर्यंत धावत गेलं पाहिजे. दुसरा प्रवास आहे गैरसमज आणि विश्वास. येशूला पाण्यावरून चालत येताना पाहून शिष्य घाबरले आणि त्यांना वाटलं भूत आहे. कारण यहुदी समाजामध्ये भूतांचा निवास रानावनामध्ये असायचा, तसाच तो सागरामध्ये देखील असायचा. आणि त्यामुळे त्यांना वाटलं की ते भूत आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्तांनी 3 छोटी छोटी वाक्य म्हटली. धीर धरा, मी आहे, भिवू नका. आणि कालांतराने जे प्रेषित घाबरलेले होते त्यांनीच अशा प्रकारची साक्ष दिली, आपण खरोखरच देवाचे पुत्र आहात. ह्यामधून आपण काय शिकायचं? की आपल्या जीवनामध्ये जेव्हा भीती निर्माण होत असते तेव्हा परमेश्वराकडे पाहायचं आणि त्याच्यावरची श्रद्धा बळकट करत राहायचं. आपली भीती कुठच्या कुठे पळून गेल्याशिवाय राहणार नाही. तिसरा प्रवास आहे पेत्राचा. प्रभू येशू ख्रिस्ताला पाण्यावरून चालताना पाहून पेत्राला वाटलं की आपण सुद्धा पाण्यावरून चालू शकतो आणि त्याने सुरुवात केली. परंतु वादळ पाहताच तो बुडू लागला. सहज विचार करा, एक सुताराचा मुलगा पाण्यावरून चालू शकला आणि पट्टीचा पोहणारा एक कोळी मच्छीमारी व्यवसाय करणारा पेत्र पाण्यामध्ये बुडू लागला. ह्याचा अर्थ असा, कौशल्य पुरेसं नसतं, सामर्थ्य, कृपा, परमेश्वराची मदत ह्यांची माणसाला जीवनामध्ये गरज असते. कालांतराने आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की येशूने तत्क्षणी हात पुढे करून पेत्राला धरले आणि म्हटले, अरे अल्पविश्वासू, तू संशय का धरलास? आणि मग तारवात चढल्यावर वारा पडला असं सांगण्यात आलेलं आहे.
अगोदर वादळ वारा होता, आता शांती पसरलेली आहे. हा देखील जीवनातला एक महत्त्वाचा प्रवास असतो की बऱ्याच वेळेला जीवनामध्ये वादळ वारे सुरू असलेले जाणवतात. अशा वेळेला आपला हात प्रभूच्या हाती द्यायचा. आपल्या मनातील अविश्वासूपणाला तिलांजली द्यायची. आपलं हृदय श्रद्धेने ओतप्रोत भरून टाकायचं. मग शांती त्या ठिकाणी नांदल्याशिवाय राहणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला जो अनुभव दिला, प्रेषितांना जो अनुभव दिला, तो अनुभव आपल्याला देखील यावा आणि आपला आध्यात्मिक प्रवास सुखकर कृपेने भरलेला जावा म्हणून परमेश्वराकडे कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.